आज सकाळी सकाळी ना झोपेतून लवकर उठलो. लवकर उठल्याच्या नंतर बाहेर येऊन पाहतो तर काय बाबा, झाडं सगळे पडलेले होते. झाडं याच्यामुळे पडले होते की सकाळ सकाळी ना एवढा वारं वावदान आलेलं होतं ना, त्याच्यामुळे ना माझ्या झाडाच्या आहे ना 2-3 फांद्या तुटल्या होत्या. पण मला लय दुःख झालं बाबा, कारण की एवढ्या आहे ना मेहनतीने आहे ना मी झाडं आहे ना लावले होते सावलीसाठी, पण ते आहे ना वाऱ्या वावदानाने तुटले. ते दुःख विसरण्यासाठी मी सम्यककडे आलो होतो. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं सम्यकला जरासं बोलावं वगैरे म्हणलं. त्याच्यानंतर बाबा सम्यक आपला लय कॉमेडी मॅन आहे, सम्यक नुसता कॉमेडी करत राहते. त्याच्यामुळं म्हणलं बाबा सम्यककडे आलो. मग सम्यकला म्हणलं, सम्यक माझं झाड काऊन तोडलेलं आहे तू? सम्यक म्हणायला, मी नाही तोडलं चाचू, म्हणे तुमचं झाड आहे ना म्हणे डायरेक्ट आहे ना वारं वावदान आलं होतं त्याच्यामुळं तुटलं होतं. म्हणलं नाही रे सम्यक, तूच तोडलं. सम्यक म्हणायला, नाही हो चाचू, मी नाही तोडलं. मग सम्यक सोबत जराशा गप्पा गोष्टी केल्या. नंतर तिकडे पाहत होतं काय बाबा, परी आलेली होती संभाजीनगरवरनं. म्हटलं अरे बा परी तू कधी आली? मग परी आली होती बाबा सकाळी सकाळी. मला माहीतच नव्हतं की बाबा परी आलेली होती, कारण की बाबा परी आहे ना लहानपणी आहे ना आमच्या इकडे लय राहायची. परीला आहे ना जर असं बोलत बोलत थांबलो. बोलतच्या नंतर परी जेला जायली बाबा, काय सांगू तुम्हाला. मग नंतर इकडे आलोच्या नंतर पाहतोय तर काय बाबा, आमच्या आहे ना पूर्ण आहे ना रोडवर सगळं पाणीच पाणी. अरे बाप, म्हटलं एवढा कसा पाणी पडला रे बाबा म्हणलं, कारण की लय जोराचं आहे ना वारं वावदान, आणि वारं वावदानाच्या सोबत आहे ना पाऊस पण खूप जोराचा होता, आणि सगळं आहे ना ढवच साचलेला होता आमच्या सगळ्या रस्त्यावर. अरे बाप, म्हणलं काय करावं रे बाबा. मग तसंच गाडी काढल्याच्या नंतर सरळ इकडे आलो डीकेच्या घरापाशी तर शुभम थांबलेलाच होता. मग म्हटलं शुभमला, सर रे म्हटलं आपण बाहेर फिरून येऊ. मग शुभमला घेतल्याच्या नंतर सरळ आलो बाबा मस्तपैकी. म्हणलं आता चला चहा वगैरे पियावं, कारण की वातावरण पण खूप थंडगार झालेलं होतं. चला तर मग इथंच ब्लॉग संपवतो आणि तुम्हाला टाटा बाय बाय म्हणतो. चला बाय बाय.